बघा दादा, मला या एका माझ्या भावांनी कमेंट केली की मराठ्यांनी तुला धमकी दिली का तू अशी व्हिडिओ बनवून राहिला. दादा मला कोणी धमकी दिली नाही. मी स्वतंत्र आहे, व्हिडिओ बोलू शकतो, कोणाचाही बोलू शकतो. एक म्हणजे मी कोणाचा व्हिडिओ बोलू शकतो, काही बोलू शकतो. हे मला संविधानाला दिली ताकद आहे आणि मी कायद्याला बोलतो, असा बोलत नाही. आणि 10 पुस्तकं वाचूनच बोलतो. आणि कोण मला मराठा समाज म्हणत आहे तुम्ही मराठ्याला तुम्ही कमेंट केली का बा तुम्हाला धमकी दिली काय? मला ते काय धमकी देणार, ते काय धमकी देणार मला? त्याला माहिती आहे का चुकीचं बोलून राहिला का हा? मी मराठा पण आहे, बौद्ध पण आहे आणि ओबीसी पण आहे. मी अगोदर एक संविधानाचा एक पात्र असलेला एक संविधानिक एक मनुष्य आहे. आणि ह्या बाबड्यानं लावलेल्या जाती आहे मराठा, अमका हा टमक्याचा, हे चालतेचा. पहिले सांगतो मी अगोदर एक भारतीय आहे. त्या कारणामुळे सांगत आहे दादा की मला कोणीच कमेंट केली नाही आणि कोणीच मला धमकी दिली नाही की तू मराठा विरोधात का बोलत आहे. मी ओबीसीच्या विरोधात बोलू शकतो. प्रश्न हा पडतो की मराठा समाज का उपोषण करून राहिला, का कायद्याचं उल्लंघन करून राहिला, असा करून राहिला, तसा करून राहिला. माझं ते म्हणणं आहे, कायदा म्हणत नाही की तू ओबीसीतून तुम्हाला आरक्षण भेटो. कायद्यानुसार चालले तर त्याला आरक्षण भेटणार. आणि दादा असं कधीच कमेंट करू नको मराठाली मला कमेंट करून बोलला की बा तुला धमकी दिली का. असं नाही दादा, मला कोणी धमकी दिली नाही. माझं असं म्हणणं आहे की धमकीयांना मी घाबरणारा माणूस. त्या प्रश्न हा पडतो का आपल्याला तिघांना एकत्र यायचं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. आपण तिघं म्हणजे कोण? मराठा समाज, एसटी समाज आणि ओबीसी समाज. आपण तिघं भाऊ आहे, मोठे छोटे भाऊ आहे. आपण सगळ्यांनी एकी केलीला तर आपण आपले मोठे भाऊ मराठा बांधव यांना आरक्षण देऊ शकतो दादा. बरोबर? ठीक आहे, कमेंट करून सांग. जय जवान, जय किसान, जय भीमराय, जय शिवराय.